श्री राम जय राम जय जय राम। 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 आणखी जागा कमी होत खाली करो बरोबर. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
ज्ञानेश्वर महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय, गंगागिरी महाराज की जय, श्रीपाद रामदास भगवान की जय, नंदन महाराज महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय, ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय, बजरंग बली हनुमान की जय, हर महादेव नाथ महाराज महाराज की जय। संतांच्या संगतीचा परिणाम 5 एप्रिल संतांच्या संगतीचा परिणाम महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागततिष्ठान्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम नमो सद्गुरु निर्गुणा ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझी रसना बैसोनी माझी रसना गुण वर्णवी हरिगुण वर्णवी हरिगुण विशाळ पावना हरिगुण विशाळ पावना वदवी तू कृपा करुणा वदवी तू कृपा करुणा मी मूढमती दीन मी मूढमती दीन मनवो निकीव भाकितसे मनवो निकीव भाकितसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णीन मीगा हरिगुण वर्णीन मीगा वंदितशे चरणा एका वंदितसे चरणा सद्गुरूंचे आदरे सद्गुरूंचे आदरे हरिकृष्ण उन्मत्तानंददायको दिगंबरो मुनिर्बाल पिशाच ज्ञानसागर अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेनागतो ज्ञानराजा सुपात्र तया टविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी कैलास
अप्सराना शिवचंद्रमौळी महेंद्रमाता मुकुटजळाणी कारुण्य सिंधू भवदुःखहारी पृथ्वीन शंभो मदकोलतारी. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तोची गणेशो सकलार्थ मती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवतार. संतांच्या संगतीचा परिणाम आजच्या प्रवचनाचा विषय आहे. संतांच्या संगतीचा काय परिणाम होतो? काय परिणाम होतो आपल्याला अनुभव आहेच. प्रत्येकाला थोड्याफार ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे प्रत्येकाला अनुभव असतोच. सतसंगेन परमप्राप्ती म्हणलंय ना, परमात्म्याची प्राप्ती होती. याच्यापेक्षा अजून काय मोठा लाभ पाहिजे नाही का? सत्संग काय तुमच्याकडे ते निरंकारी मिशन म्हणून एक मोठं हे परिवार आहे, मोठा परिवार निरंकारी मिशन. पंजाबचीच परंपरा, नामदेव महाराजांची ज्ञानाची. आमचे भावजाईचे त्याने निरंकारींचं सगळं ज्ञान घेतलेलं आहे ना. त्यांचे सत्संग फार मोठे असतात. मग दिल्लीला सत्संग होते ते 8 दिवस अगोदरच तिथं साफसफाई करायला, तिथं सगळं नियोजन करायला असे बरेच लोक असतात तिथं. त्यांना इतकं सत्संगाचं महत्त्व आहे ना, त्यांचे पाहिलं ना त्यांचं सगळं असं त्यांचं ऐकलं ना असं वाटतं काय हे लोक सत्संगाला महत्त्व देते. घर दार सोडून तिथं 8-8 दिवस राहते. स्वतःचं सगळं असं मोठे क्लास 1 ऑफिसर असतात ते तिथं काहीतरी सेवा करतात. जाऊन पार मोठी लालदेवाच्या गाडीत येतात आणि तिथं सेवा जी भेटन ती सेवा करतात. उद्देश फक्त सतसंग. बिनु सतसंग विवेकाना पै राम कृपा सुलभ. म्हणजे सत्संग हा फार श्रेष्ठ आहे कलियुगामध्ये. कलियुगामध्ये नामधारकाला दुसरं काय करायचंय? सत्संग. आणि सत्संगात कोणाचं सोयीला लागून जाईन काय सांगता येत नाही. कोण काय पावरचं असन काय सांगता येतं. सहज दिव्यानं दिवा लागून जातो. ज्योतशी ज्योत लगा तिची प्रेम की गंगा. किती खटाटोप असतं. सत्संग उभं करणं काही सोपी गोष्ट असते का? किती अपघात आहेत मंडळी. काय ते पडद्या मागचं काही दिसत नाही. उद्देश हाच असतो. महाराज एक दृष्टांत देतात. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, जडीबुटीवाल्याजवळ एक गोळी असते. ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवरती गोळी नुसती ठेवतात. हा दृष्टांत आहे. ती सर्व विष शोषून घेते आणि नंतर तिला धुतली की ती पुन्हा पुरवत होते. ही जडीबुटीवाले जे असतात त्यांच्याजवळ एक गोळी असते. आता समजा आपल्यासारखा काही दुखण्यावाले असतातच जाणार त्यांच्याकडं. बाबा पोट दुखतं, अमकं दुखतं, तमकं दुखतं, पोराचं दुखतं, शेळीचं दुखतं, मिठी. मग ती त्या गोळी त्याला लावली. ती विष काय दोष असेल ते ओढून घेतले आणि मग माणूस बरा होतो. नुसती ठेवल्यानंतर पण मग ती गोळी परत पाण्यात टाकली का पुन्हा तिचं आणि पुन्हा ती दुसऱ्याला कामाला येते. हा दृष्टांत आहे. त्याप्रमाणे सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते. दृष्टांत काय भारी. कारण दृष्टांताशिवाय सिद्धांत कळत नाही ना. काय होतं सतसंगतीना? आपण तर मळालेलेच आहे. आपण आता पापांना भरलेलेच आहे. म्हणूनच आपल्याला पिढा आहे ना. काय पिढा? का साध्या पिढा आहे का? एक पिढा आहे का? नाही का? जो देखे सो दुखिया बाबा सुखिया नाही. प्रत्येकाचं पैसा पाणी सगळं भरपूर आहे पण दुःख काही सोडायलाच तयार नाही ना काहीतरी निमित्तानं. मग सतसंगतीत काय होतं? कशा करता जायचं संत संगतीमध्ये? पण आपल्याला हे आडवं येतं सत्संगतीत जायचं. काहीतरी आडवं येतच. काहीतरी आडवं येतच. काही निमित्त काही असो पण आडवं येतं. सत्संगतीत जायचं म्हणलं का काहीतरी आपल्याला असं वाटतं काय फायदा बा. आपण फायदा पाहिला पाहतो. आपण काय फायदा काय त्याच्या? उलट 1000 पैसे घालावं लागतील तिथे गेल्यावर. काहीतरी करावं लागेल ना, पावती बिवती काहीतरी. आपला तर पहिला विषय असतो फायदा आणि घरचे नुकसान. 2 दिवस गेलं म्हणजे 500 रुपये रोज 1000 रुपये गेले ना. आणि ते 1000 म्हणजे 2000चा तोटा. पण हा फायदा किती मोठा आहे. तसं सुखच प्राप्त होणार नाही जोपर्यंत आपले दोष जात नाही, पाप जात नाही. आणि किती सोपा उपाय. आणि खर्च केलाच पाहिजे असं काही बंधन नाही. काहीच नाही. सगळी व्यवस्था असते.
हे सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते. आणि हे अनुभवाचं आहे महाराज. सगळं हे जे अनुभवाचं आहे. श्रवणात फार शक्ती आहे, फार शक्ती. लई मोठ्यांचं श्रवण घडलं, लई शक्ती आहे महाराज श्रवणामध्ये. खरंच पाप जातं बघा. दुर्लभ गोष्टीमध्ये सत्संग आलाय ना. आद्य जगद्गुरु शंकराने ज्या 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या ना, दुर्लभम त्रयम हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम साधुपुरुष संश्रया, म्हणजे सत्संगती ही दुर्लभ आहे. आणि ती सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप बापू एक वाक्य बोलायचे, अरे साधूच्या संगती सहज काम होऊन जातं म्हणले, न चिंतन करता काम होतं म्हणले. काय परिणाम असं लय भारी बोलायचे बापू. आता काय सांगावं तुम्हाला. आणि पुन्हा पुन्हा तो सत्पुरुष स्वतः शुद्धच राहतो, त्या गोळीसारखा. तो अग्निरूप झालेला असतो. त्याला काय जशी ती गोळी पाण्यात धुतली का पुन्हा जसं तशी तसं साधू काय, साधूला काय होणार आहे, तो फक्त दुसऱ्याचं कार्य करत असतो, दुसऱ्याचं पाप शोषून घेत असतो, नाही का. आणि गोंदवलेकर महाराजांच्या जीवनात किती प्रसंग आलेले चरित्रामध्ये. एका बाईचं पोरग हरवलं होतं. आता ती होती महाराजांची सेवेकरीच होती. महाराजांनी तिला पादुका वगैरे दिलेल्या होत्या. पोरग हरवल्यावर सगळं दानादीन झाले ना माणसं पाहून. कटाळ एकोलते एक पोरग लाडकन हरवलं, जिकडं पाय तिकडं पाय तिकडं. तिनं मागून निर्वाणीच त्या महाराजांच्या पादुकाच पाण्यात ठेवल्या. पाण्यामध्ये ठेवल्या म्हणले जोपर्यंत मा पोरग सापडत नाही तोपर्यंत त्या पादुका काढणार नाही. बसली नामस्मरण करत. हट्टालाच पिटली. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेले. जेवणा खावाना सगळं वातावरण. आणि मग त्या पोराचा पुढे तपास लागला. पोरग आणलं वगैरे. मग तिनं त्या पादुका पाण्यातल्या काढल्या आणि मग त्या पोराला घेऊन गोंदावल्याला गेली दर्शनाला. महाराजांचे पाय असे भले सुजलेले होते. दर्शन घेतलं. महाराज तुमचे पाय कसे का सुजले? 4 दिवस झाले म्हणजे पाण्यात पाय सुजतील नाही तर काय होते. हे काय सांगावांगेचा विषय. आता ती कुठं महाराज कुठं, अरे काय साधू पुढं डोकंच लावले नाही. माथा ठेवणे एवढाच म्हणजे अरे संत महात्मे दुसऱ्याचा पाप भोगतात, दुसऱ्याचे दोष भोगतात महाराज संत. काही कारण नसताना कळवळ आहे ना, दुसऱ्याचं दुःख सहन होत नाही म्हणले. मला एवढाच माझ्या दोष आहे बघ. महाराज म्हणले मला दुसऱ्याचं दुःख सहन होत नाही, एवढाच दोष आहे माझ्यामध्ये. जो खंडावया घाव घाली का लावणी जायने केली, यांनी विष दिलं त्याचा सुद्धा महाराजांनी उद्धार केला. इकडं यवन अंगावरी थुकला, प्रसाद देऊन मुक्त केला. हे साधुत्व आहे म्हणून. आणि तो सत्पुरुष स्वतः पुन्हा शुद्धच राहतो. सत्संगती मिळेल पण ती टिकणे फार कठीण आहे. काय आपण प्रवचन टाकेल याच्यावर एक म्हणजे आपण पाप साधूचं कर्म पाहतो म्हणले, कर्म पाहतो म्हणले, दोष पाहतो. अजून सोपं सांगितलं, दोष पाहतो म्हणले, पाप पाहतो म्हणले. साधू कर्म पाहतो ना आपण, काय ते असंच करतो म्हणते, तसंच आहे भावने, असंच आहे भाऊ, तसंच. आपण काय पाहिलं, ज्ञान पाहिलं का कर्म पाहिलं, तो अमक्याच कोळातला आहे, अमक्याच जातीतला आहे. साधूला जात असते का, त्याचं ज्ञान पाहायचं असतं ना. पण आपली दृष्टी, मळालेली दृष्टी काय पाहणार आहे तरी, नाही का. असे कुठं बाबा असते का म्हणजे वरून पाहतो ना आपण. सत्संगती मिळेल पण ती टिकणं परमार्थामध्ये फार महत्वाचं असतं. प्रसंग येतीन जातीन, एखाद वेळेस गारा होतीन, वावधन होईन, काय होईन सांगता येत नाही परमार्थामध्ये. आपल्यावर पुढच्या क्षणाला काय प्रसंग येईन हे काही सांगता येणार नाही, काही सांगता येणार नाही. त्याच्यात टिकला. आता बाबांनी, आम्ही बसलो होतो मोकार, काय बसलो नाही, तिने सगळं बाबाजींचंच सांगितलं विषय. पण टिकले म्हणून आज ते वैभवेने एवढा लाखो लोक येऊन तिथं मोठा यज्ञ होतो. आणि त्यावेळेस टिकले नसते तर तिथं स्मशानभूमीच असते, दुसरं काय असतं. आज तिथं काय झालं, नंदनवन झालं, कशामुळे टिकले ना ते. काय किंवा अजून कोणी असतील, टिकलं पाहिजे परमार्थामध्ये. टिकून ठेवून लय पाळण्यात माझ्या नसते, हळूहळू चालू, पण टिकलं पाहिजे. सत्संगती मिळेल पण ती टिकणे फार कठीण काम आहे. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघतो. मैत्री कोणाची नाही होत, जसे असेल तसं.
मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो. विषयात दोष नाही, म्हणजे नुसते विषय बाधक होत नाही, विषय लोकांची संगत मात्र बाधक, त्याचा पावर जास्त असतो. मुलगा असं 10-12 दिवस असं मोकाऱ्या पोरांमध्ये जाऊ द्या, चांगलं मुलगं येताना ती सोयीवर नाही येणार. संगतीचा परिणाम आहे ना तो. तेच मुलगा जर चांगल्या संगतीत गेलं तर येताना माळ घालून येईन ते वारीतून. हा परिणाम कशाचा आहे? संत संगतीचा परिणाम. शक्ती सत्संगतीमध्ये संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम होतो. विषय मागूनही जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. महाराज म्हणले विषय मागण्याकरता यावा आणि तो निर्विषय होऊन जावा, त्याला मागायचं ध्यानच नाही राहू, म्हणजे विसर पडावा त्याला. आणि संत विषय देण्याकरता हे बाकीची दुकानं किती काय भरलेली आहे ना. संत व्हावेच आहे ना. जय जय वसुद्धे उदार शुद्धी अनवरत आनंदे विषय वेळे मिठी विधेया नठे तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष करून टाकी ती गोळी. संत काय करतात? आपल्याला निर्वासना करून टाकतात. तोपर्यंत पडून राहीन उगाच संताची पायी. महाराज म्हणले मी 12 महिने तुका माईकडे होतो, 12 महिने आणि वय 11 वर्षाचं. अनुकूल परिस्थिती 12 महिने सेवा केली. सद्गुरूंची अशी सेवा केली म्हणले कमी आई वडील विसरलो, घरदार मला विसरच पडून गेला म्हणले सगळं. मी स्वतःच्या शरीराला सुद्धा विसरलो, इतक्या त्या सेवेमध्ये चाकत. संगती घडली ना 11-12 महिने, मी पूर्ण विसरून गेलो म्हणजे सगळं विसरून गेलो. काहीच मला कशाचीच आठवण नाही राहिलं. हा संत संगतीचा परिणाम. विषय आपले चित्तामध्ये विषय असे ठासून भरलेले, ते विषय काढायचे म्हणले एवढे सहजासहजी जातील का? विषयाचं सुख अनंत जन्मामध्ये भोगलेलं आहे आपण. त्या मनाला विषय सुख घेण्याची आवड लागलेली आणि विषयातून काढायचं म्हणले त्याला युगांत दुःख माऊलींनी दृष्टांत दिले. माये पुढून बालक वत्स असताना छोटं गाईपासून काढताना त्याला झालेल्या वेदना, का दवडिता भनंग, असे बरेच दृष्टांत दिले. पाण्यापासून काढलेला मासा, एवढं याला इतका त्रास होतो ना. मासा बाहेर काढले किती निवांत राहतो, तसं ह्या जीवाला विषयापासून काढायचं म्हणजे इतकं त्याला त्रास होत असतो. बरेच दृष्टांत भारी भारी ज्ञानेश्वरी. म्हणून त्या विषयापासून परावृत्त करतो तो संत. 5 संताचं लक्षण सांगितलं. काय मागावं देवाकडं? बाकीच्या गोष्टी देणारच आहे ना तो. त्याला कळत नाही का आपल्याला काय लागत, पोट दुखत त्याला कळत नसतं. आता न सांगता तो महाकळ येते अंतर्विश्वी. आपली भक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. भक्ताला काय लागतं हे तो यायच्या अगोदर सगळं करून ठेवतो ना. चोखोबाच्या अगोदर इकडं सगळं बाळत पण तयारीनं काय नवस केला होता त्यानं. ही ज्ञानोत्तर भक्ती आहे ना. देव काय करत नाही भक्ता करता, सगळं करतो ना. विषय तृप्तीसाठी जावी आणि निर्विषय होऊन यावे, हा संत संगतीचा परिणाम आहे. ज्याची संगत केली असताना भगवत प्रेम प्रगट होतो तो संत जाणावा. पालक्षणा ज्याच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला भगवंताबद्दल प्रेम उत्पन्न होतं. समजून घ्यायची तर काहीतरी आहे. दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुषा. दर्शन घेतल्याच कळत आपल्याला. करंट आहे ना तो. संत कसा ओळखायचा? संताची लक्षणं परिणाम सांगितला का ज्याच्या संगतीत केली असताना भगवत प्रेम प्रगट होते तो संत जाणावा. नाही का? आशाची संगत केव्हा होईल तळमळ असावी. ओढ लागते सत्संगतीची ओढ. पुढं सत्संग असला बाबा म्हणले आपाप कळतं. खरंच कळतं. वाऱ्या हाती चाले सज्जना कुठं कळतं, आपाप कळतं. कसं कळतं असं भगवान जाणे, पण कळतं महाराज. पण तेवढी ओढ पाहिजे, एवढी भोग पाहिजे, तळमळ पाहिजे सत्संगाची. खरंच कळतं. आणि कोणती अडचण येत नाही. सहज सगळं घडत असतं महाराज. ज्याची संगत केली असताना भगवत प्रेम, हा तर खरा देवाचा प्रसाद आहे. आपण इथे एकत्र का आलो? आपलं जेवढ आहे अंतःकरणात काहीतरी ओलावा आहे ना. हे नाथ नाहीये, याच्या संबंधानं नाथ नाहीये, हे प्रेमाचं नाथ आहे. जेव्हा आहे
इथं काहीच नाही, निरपेक्ष प्रेम. इथं काही घेणं नाही, देणं नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही इथं. त्याला म्हणतात भगवत प्रेम. आणि ती खरी भगवंताची कृपा आहे. अंतःकरणात भगवत प्रीती निर्माण होते. याला अनुराग म्हटलंय. पूर्वानुराग, मिलनानुराग, विरहानुराग, काय अवस्था आहे गोपींची, नाही का? तो एक भाव आहे, गोपी भाव, प्रेम आहे महाराज. काय प्रेम असतं? जावयाला एवढे जीव लावते, एवढे लोक जीव लावतात का? प्रेमी काय प्रेम आहे? काय घेणं नसतं, घेणं नसतं. कारण प्रेम निर्माण झालेलं असतं ना. ती शंकर महाराज मोटरसायकलवर शिरगवून देऊन तिथं सामान्य गोष्ट आहे का? आपली टप्पर नाही मोटरसायकल जायची. तुम्ही मोटरसायकल कशाला आले? नाही म्हणले, मला रावणच म्हणले. काय प्रेमाची काय शक्ती महाराज, काय त्यांची अवस्था आहे. लगविला सुद्धा उचलून लांब न्यावं लागत आहे दोन माणसांनी. तो महात्मा मोटरसायकलवर 150 किलोमीटर उन्हात एवढ्या टेम्परेचर मध्ये. काय ना, काही काही घेणार नाही, फक्त प्रेम, फक्त प्रेम. आशयाची संगत केव्हा होईल तळमळ लागेल असं. विषयाची गोळी फार, पण तो सुटावाशी वाटू लागली म्हणजे भजन पूजन करणाऱ्याची संगत धरावी. वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी. ते येणारच आहे. आपण रस्त्यानं चाललो, कोण भेटेन आपल्या मनावर आहे? कोणी भेटेन. नामाची संगत करावी. आपण काय करावी? भजन पूजन करणाऱ्याची संगत धरावी. वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी. साधनाचा जवळच ठेवावं. महाराज म्हणजे कलियुगामध्ये नाम सोडू नका तुम्ही. कधी फार मातला म्हणजे कलियुगात नामाच्या विरुद्ध बोलणारी मंडळी तुम्हाला ऐकायला भेटते. कलियुगात नाम सोडू नका. आपल्या सर्व ठाई भगवत भाव वाढू लागला म्हणजे संताची प्रचिती येते. आपल्याला थोडं व्यापक ज्ञान झालं पाहिजे. व्यापक ज्ञान ज्यावेळेस होईल ना, आणि मग आपल्याला संत कळल. आपण म्हणायचे आपल्याला अर्ध संत व्हावं लागतं, तेव्हा आपल्याला साधू कळतो. म्हणजे का म्हणे अंगी व्हावे ते करीच महिमा. म्हणजे आपल्याला ते स्थिती जशी जशी प्राप्त होईल तसं आपल्याला साधू कळल. तसा नाही कळणार नुसतं लक्षणावरून. म्हणून आपल्या सर्वाठाई भगवत भाव वाढू लागला म्हणजे संताची प्रचिती येते. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो. आता सामान्य लीला आहे का? पाहिलं या सृष्टीकडे हिरवा गवत खाती गाय, पाणी पिती, ढवळं दूध देते. हा काय सामान्य चमत्कार आहे का? किती मोठा चमत्कार आहे, पण आपण त्याच्याकडे पाहत नाही ना. तसं ही कसं चालतं एकदम सगळं व्यवस्थित, मशीन एकदम 24 तास व्यवस्थित चालते. ही सामान्य लीला आहे का? धातूर फातूर चमत्कारला काय करताय? काय साधा मोठा चमत्कार आहे? त्याच्याकडे आपण लीला म्हणून पाहत नाही ना. उष्ण काळ माशी फुटती तरवर तयाशी जीवन कोण घाली. हे भयान म्हणून डोंगरात हिरवी पाली फुटती. कोण करते बाळा दुधाची उत्पत्ती. उशी तो श्रीपती सवे दोन्ही. कसं चालतं आत्मी त्या मुलाला दुधन बिधन पार सगळं पाईपलाईन सगळं एकदम व्यवस्थित चालतं. हे सामान्य गोष्ट आहे. काही बाहेर आल्यानंतरच दूध अगोदर नाही नंतर नाही. ही सामान्य चमत्कार आहे का? ही लीलाची ना त्याच्यावाली. वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो, कधी बिघडत नाही त्याची गाडी, कधी काहीच नाही. त्याच्यापेक्षा काय पाहिजे? भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांना खरा आनंद मिळतो. म्हणून संत नेहमी भगवंताविषयी सांगतात गुणगायी नावडी. ती काय दुसरं काही सांगतच नाही. लीला किती आहे आतापर्यंत, लीला सांगत आले. कीर्तनकार म्हणते आता एवढं झालं, आता मी काय सांगू बा. हे सगळं नवच सांगत राहायचो. काही जुनवत नसतं कधी, नाही का? जे जे गातील ते ते संगीतातला राग समजावा. संत संत जे गातील तो रागच, जे बोलतील ते शास्त्र, चालन ते तीर्थ, झोपला तरी समाधी साधूची. ज्ञानेश्वर महाराज काय त्याचं काही वेगळं काही राहिलंच नाही ना. तो सांगन तो परमार्थ होईल. मग तो जे गातील तो राग. आत्माराम बाबाचं प्रत्यक्ष पाहिले आपण. बोलायचा विषय आहे का? काय आवाज असतो. एक दिवस आम्ही इकडे पाहायचं, म्हणलं आवाज कुठून येतो बा. आवाज कुठून येतो, काय आवाज आहे महाराज. एकदम पहिल्यांदा आम्ही काय अभंग, अलभ्य लाभ झाला, अलभ्य लाभ झाला असा अभंग चालू होता. लई वेळ बसलो आम्ही. पहिल्यांदाच गेलो, असा फटकाच बसला गेल्या निघायच्या टायमाला लगेच अभंग. विष्णू विने जप व्यर्थ त्याचे ज्ञान. बापरे बापरे, काय काय महात्मा आहे. सहज बोलन तो राग.
सांगत असतात जे गातील तो सांगितलं होता राग समजावा. तुकाराम बुवा नुसती विठ्ठल विठ्ठल म्हणत, पण त्याची गोड आपल्या गाण्यामध्ये देखील नाही. आता त्यावेळेस तर नव्हतं, पण आता आपण महाराजांचं ऐकलं कीर्तनात विठ्ठल विठ्ठल भजन काय साधा असायचं महाराज. पण नुसतं विठ्ठल विठ्ठल भजनात आनंद काय, ती लयच काही वेगळी हो. आता आमच्या इथे पोरांना मी नेहमी म्हणत असतो, तुम्ही ते ऐका रे चोरत, नुसतं ऐका तुम्ही प्रयत्न करा, नुसते कशी पळू पळू विठ्ठल नका म्हणा. काय लय आहे महाराज. महाराज विना जर घेतला आणि विठ्ठल भजन सुरू झाल्यानंतर किती वेळ भजन चाललं, त्या भजनातच माणूस रमून जायचा. काय का ती वाणी पवित्र झाली ना. पुण्यवंत जो वदी अच्युत पवित्र तो देह वाणी, पुण्यवंत जो वदी अच्युत. तपश्चर्याची शक्ती असते मग, वाणीत पावर येत असतो, सहज असतं. मग खरोखर संतांना आपल्याविषयी इतकी कळकळ असते, आपल्याला ती कळत नाही. कळकळ आईची कळकळ पोराला कळन का? ती पाठीच उठायची. जी परीक्षा आली, गाडीला टाइम नाही झाला पाहिजे, तिच्या चित्तामध्ये सगळी कळकळ असते. पोराला घेणं नाही, एवढं आवरून एका दिवस ती शाळेत जात नाही. गेलं तिचं सगळं हेच झालं ना. कळकळ आहे तिच्यावर. तशी साधूला कळकळ आहे, आपल्याला त्याची जाण नाही ना. साधूच्या चित्तात काय असतं, आईच्या चित्तात काय, मुलगाच असतं ना. मग साधूच्या चित्तात काय असतं, शिष्यच असतं. काय असतं तो नव्हता का चौरंगी, पाय बी तोडून ज्यावेळेस असा वयस बसा, वर्षेळा टांगली आणि चाललं म्हणजे तीर्थयात्रेला 12 वर्षानं येईल. आणि सगळी व्यवस्था लावून ठेवली. ते गुरवणीला सांगितलं फळं वगैरे आणून द्या तुम्ही याला सगळं. पण त्याला सांगितलं होतं तुझं फळं वगैरे सगळं व्यवस्था आहे, पण शेळेवरची नजर हटवायची नाही. नजर बाजूला झाली की ती तुझ्या डोक्यात पडून टांगलीच तशी होती. आदंतरी मंत्राग्नी नाही केली ती, कशी बांधेल बिंदेल नव्हती ना. आदंतरी शेळा मोठी दगडाची, पण ती मंत्रशक्तीनं ती हे केली होती. नजर थोडी बाजूला गेली की तुझ्या डोक्यात पडणार, आणि पडला का तुझं पुंडलिकवर देवाना. कोण नजर काढीन भाऊ? मरणाची भीती तर मोठी आहे ना. नजरच काढायची नाही ना. झाली नाही एकरूपता लगेच. मग ते फळं बी तसे ढीकच्या ढीक लागले. पण ज्या वेळेस नाथ निघाले त्यावेळेस त्याच्या मुखातला शब्द आहे चौरंगीचा, म्हणजे महाराज तुम्हाला फार शिष्य आहे म्हणले, पण मला तुम्ही एकच गुरु माऊली ना म्हणले, तुम्ही माझी आठवण राहू द्या म्हणले, तुम्ही रोज माझं स्मरण करत माझी आठवण ठेवा. काय असतं चित्तामध्ये, शिष्याच्या चित्तामध्ये सद्गुरू असतात आणि सद्गुरूच्या चित्तामध्ये शिष्य असतो महाराज. म्हणून कळकळ, खरोखर संतांना आपल्याविषयी इतकी कळकळ असते, आपल्याला ती कळत नाही. संत आपल्या हिताचे सांगतात, पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्याला मनातून पूर्णपणे ठसत नाही. आपल्याला पटत, कळत, फक्त वळत नाही. कारण आपल्याला हे विषय फार गोड लागलेले, आपल्याला फायदा दिसतो, एवढा मोठाही दिसतो, मग एवढं टाकून कसं संतांचं ऐकायचं. औषध कडू असते तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना. मग प्रपंचातल्या व्याधीने त्रस्त होऊन याची जाणीव झाली पाहिजे. संसाराच्या तापे आता हे कसं असतं, याच्यात राहायचं, समजून राहायचं फक्त, बाकी त्याचं वास्तव स्वरूप समजून घ्यायचं. म्हणले दिवशी खरे आपले जे आपण म्हणतो आपण ते कायचे आपले, पण आपल्याला आता कळायला लागलं थोडं. इतके दिवस बरं कळालं नाही, आता विवेकावर आलो म्हणून कळायला लागलं खरं आपलं कोण आहे. नाही असं करा तसं करा, नाही ह्या दवाखान्यात घेऊन जा. तर एखाद्या वेळेस त्याला म्हणायचं तुम्हीच घेऊन जा, तुम्हाला सवड असली दवाखान्यामध्ये पुण्याला. मग सांगणारे काय म्हणते, इथं हे दवाखान्यात गुन्हे पुण्याला घेऊन जा. त्याला एखाद्या वेळेस फक्त म्हणायचं तुम्ही गाडी करा पुण्याला घेऊन जा तुम्ही. मग पुन्हा म्हणते का विचारा, ते पुन्हा गाठच घेणार नाही. हे काय फक्त लागून औषध लावायचं राहत. आपले कोणीच नव्हती. अरे ही एक व्यवस्था आहे, तात्पुरता विषय असतो, पण संत कधी सोडणार नाही महाराज. भगवंत आपल्याला जे आपला आहे तो कधी सोडणार नाही. त्याचं नाथं कळावं आपल्याला. याच्यात सुद्धा फार हे दिव्यता आहे, याच्यात सुद्धा फार शुद्ध प्रेम आहे. फक्त ते निर्माण झालं पाहिजे महाराज. मग प्रपंचातल्या व्याधीने त्रस्त होऊन आपण संतांच्या हिताकरता बोलण्याकडे का दुर्लक्ष करावे. संत सांगन तर आपल्या हिताचंच सांगन, आपल्या कल्याणाचंच सांगन. संत आपला प्रपंचही चांगला करतात आणि परमार्थ चांगला करतात. आपण दुर्लक्ष करू नये. ज्याला भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणे सुद्धा कोणाला लागणार नाही. साधूचं सहज बोलणे हित उपदेश. कडक जरी बोलला तर त्याच्यामध्ये आपलं कल्याणच असन महाराज. औषध कडू असन पण गुण हा ठरलेला असतो त्याच्यामध्ये. म्हणून
अत्यंत निर्भयता हा संताचा पहिला गुण आहे. ज्ञानेश्वरी मी सांगितलं अभयम अभयम अमानित्वम अधंभित्वम ही लक्षणं सांगितली साधूची ज्ञानेश्वरीमध्ये. पहिलं लक्षण आहे निर्दोष लक्षण अभय. साधूची भीती गेलेली असते. का भीती गेलेली असते? काय लोखंडाचा अंग असतं त्याच्यावाला निश्चय झालेला असतो. देतात आत सुटलेला असतो. भीती गेलेली असते. शांतामाईंचं गाव आणि बाबांचं पलीकडं गाव फक्त नदी अशी मध्ये 7-8 किलोमीटर अंतर. शांतामाई विधीच होत्या त्या. त्यांना आठवण आली का त्या निघायच्या बिंदास. काय रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही, काय अंधार नाही, काटे नाही. पण निघल्या म्हणजे निघल्या, देवावरच नाही म्हणलं. तिथं काय फक्त बाबांची आठवण आली. सकाळी नंतर बाबांची काय निघाल्या साड्याला. निंबोरा इकडून पलीकडं साड्या. एक दिवस निघाल्या, वड्याला पाणी होतं. पाण्यामध्ये निर्भयता हा संतांचा गुण आहे, निर्भयता. आणि मग पाण्यामध्ये एका सापानं असे पोटरीलाच तोडलं. पण आता ह्या काय भीतीच नाही ना. मरण माझी मरण गेले मध्ये केले आम्हाला. सगळी भीती कशाला जाते? त्यावेळेस आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होईल. त्याला काहीच नाही ना, तर तेवढा निश्चय झाला पाहिजे ना. आणि मग ते पोटरी तोडली, येणे धरलं दिलं फेकून असं. पण भीती नाही ना. गेल्या बाबांनी पाहिलं दर्शन वगैरे, पोटरी सगळं पातळ रक्ताना भरलेलं. म्हणजे माई काय झालं? काय नाही म्हणते, मेल्या ना, तोडलं म्हणले, दिलं फेकून म्हणले. सापा ना, तुला भीती नाही वाटली म्हणले. तुला मरच भीती नाही वाटत का म्हणले. मरशी ना म्हणले तू इथं काय बरोबरचं का काय म्हणजे जाय म्हणले तिथं तू उतरी त्या म्हणले. म्हणजे आता एवढा मोठा हे पाहून काय गुरु गारुडी आला जाऊन आता पुढं काय जायचं म्हणले. मग बस चिंतानाला बसल्या चिंताला ना. तुझी हे गुरु कृपा दृष्टी काय ती विष काय करेल तिथं नाही का. काय करेल ती विष. काहीच नाही झालं म्हणजे भीती नाही ना. पहिलं लक्षण आहे. आता हे बेटावरच्या महाराजांचं आपण प्रत्यक्ष पाहिलं ना, काय वादळ चालू होतं. पण महाराज शांत होते का. म्हणले त्यांची मुलाखत गेली, त्यांनी सांगितलं संतांचा भय नावाचा दोष नष्ट झालेला असतो. मुलाखत एवढी त्याचे ते 5 झाले ना. म्हणजे त्या अर्थी त्यांना ते काय झालं, प्राप्त झालं. अवय प्राप्त झालं. सामान्य गोष्ट होती का. आपल्या अंगात ठोके वाढत होती इथं घरी बसून. काय सामान्य परिस्थिती होती का. पण तरी ते शांतच होते ना. ही त्यांची स्तुती आहे का. हे वास्तव आहे ना. त्यांना ते प्राप्त झालं, कृपा झाली त्यांच्यावर. संत काय असतात, निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे. भीतीच नाही. ज्याला काळाची भीती नाही त्याला बाकीची कायची भीती वाटणार आहे. ही गारुडी सापकाळीच घालून हिंडत नाही का. आपल्याला काय भीती वाटते. आणि त्याचे जर ते विषयाचे दात काढे तर आपण नाही गळ्यात घालायचो का. आपण नाही गळ्यात घालून हिंडतो ना. आपल्याला त्याचे विषयाचे दात काढे ते काहीच नाही करीत. मग तसं संतांना ज्ञान प्राप्त झालं. त्याला काय झालं, यथार्थ स्वरूप. अरे आपलं जे स्वरूप आहे ना, आत्मस्वरूपाला काहीच नाही. ते काही मरतही नाही, जन्मतही नाही. हा यथार्थ बोध झाला त्यांना, यथार्थ ज्ञान झालं. म्हणून त्यांची भीती गेली. भीती बाकी कशाला नसती जात. पाहिलं आपण कोरोनामध्ये पैशावाले पाहिले, सगळेच पाहिले. भीती दुसरी कशानाच जात नव्हती. फक्त ह्या ज्ञानानाच भीती जात असते महाराज. हे ज्ञान जर आपल्याला यथार्थ प्राप्त झाला ना, आपला जर देह तादात्म्य सुटला ना, भीती सगळी याला आहे. आणि ते आपलं स्वरूप नाही आहे, ते साधन आहे. ही भावना झाल्यावर एक राहिलं निर्भयता. कशामुळं, हा संताचा पहिला गुण आहे. कारण सर्व ठिकाणी मीच आहे. वाघात कोण आहे, कुत्र्यात कोण आहे. जे जे भेटे भूते ते मानी जे. त्यांचा निश्चय झालेला ना, आपल्याला ज्ञान झालं, आपल्याला निश्चय चालू आहे, आपल्याला आपली साधना चालू आहे. त्यांचा निश्चय झाला ना. छत्रपतींनी वाघिणीचं दूध आणलं, त्याला काय भीती नाही वाटली. ते म्हणले माझ्या वाघिणी सुद्धा माझे स्वामीची. त्याला काय झालं, सर्वाभूती पाही एक वसू ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे पापनाशे दर्शनी. म्हणजे संताचा पहिला गुण आहे, कारण सर्व ठिकाणी मीच आहे. आता तुमच्यामध्ये मीच, सगळ्यामध्ये मीच आहे. तसं पाहिलं तर का वेगळा आत्मा एक आहे ना सगळ्यांचा. आत्मा 2 नाही आहे का, जास्त आहे आत्मे. आपण जेवढे बसलो तेवढे आत्मे वेगवेगळे सगळ्यांचे नाही ना, वेगळे. म्हणजे मग बदल का, कर्म वेगळं आहे. कर्म भिन्न नाही, आत्मा वेगळा नाही. शरीराचं कर्म वेगळं असं, म्हणून स्वभाव वेगळे, अमुक वेगळे, कलर वेगळा. कर्म वेगळं आहे पण आत्मा एक आहे, अधिष्ठान एक आहे. प्रत्येकाचं
अधिष्ठान. म्हणून मग सगळ्यामध्ये जर पांडुरंगच भरला मग भीतीचं काय कारण आहे? आता प्रमाण तर लय म्हणतो आपण, विठ्ठू जळी स्थळी भरला तिथं ठाम देवर आणि एकमेकाचं चालूच आहे. मग असं काय होतं? ठसलं नाही ते. ज्या दिवशी ठसन ना मग एकच दिसल्यानंतर सारखं दिसल्यानंतर तिथं काय राहिलं वेगळं? तरी तुकाराम महाराज काही ठिकाणी बोललेले. मग का? ते म्हणले सगळे देव आहे पण निंदितो स्वभाव म्हणले. आम्ही त्याची निंदा नाही करत अधिष्ठानाची, त्याचा स्वभाव गुण. विंचू सर्प नारायण पण दुरून बांधावे, कारण ती तमगुणी त्याचा गुण आहे, दोष गुणाचा आहे त्याचा नाही. आम्हाला माहिती आहे त्याच्यातही नारायण आहे, पण दुरून नमस्कार, कारण तो स्वभाव सोडणार नाही. तो विंचू नाही का ठोक्यात येत होता साधूला, त्यानं चांगला बिचाऱ्यानं कळल्यानं पाण्याच्या बाहेर काढला मरू नये म्हणून. तो आता काढणाराला तो त्या स्वभाव सोडीन का? सज्जनानं पाहिलं, म्हणले महाराज तुम्हाला ठोक्यात येतोय, तुम्ही बाजूला काढ लागतो, परत पाण्यात जातो, तुम्ही परत काढी द्या, परत टाकी द्या, अहो सोडा ना त्याला. तो म्हणले तो त्याचा स्वभाव सोडेना, मी तरी माझा स्वभाव कस काय सोडू म्हणले. साधू कस काय स्वतः स्वभाव सोडीन? बुडती हे जन साधूला त्रास देणारे काय वरून उतरेल राहते काय आपल्यासारखेच? तरी साधू त्याचा सुद्धा उद्धारच करत असतो महाराज, त्याचा सुद्धा उद्धार करत असतो. हे ते साधुत्व आहे. निर्भयता संताचा पहिला गुण आहे, कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना, हेच यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात, यालाच आत्मज्ञान. हे ठसलं पाहिजे, म्हणूनच गाढवाला पाणी पाजले. तसं फुकट नाही पाजलं का? त्याच्यात सुद्धा कोण आहे? अरे हेच खरं पाणी ते आणलं, ते खरं देवालाच पाजलंय त्यानं. आपल्याला गाढव दिसतं का? आपण अधिष्ठान पाहत नाही ना. म्हणजे याला आत्मज्ञान म्हणतात. हे पूर्ण ज्ञान आहे. हे काय? हे असे व्यापक ज्ञान झालं त्याला. आता काय करायचं राहिलं? मग सगळं जर पांडुरंगच भरला असं ज्ञान झालं, काय करायचं राहिलं वेगळं? भयाचे कारण उरत नाही. आई पण जशी सगळीकडे असते त्याप्रमाणे सर्व संत एकच भाषा बोलतात. काय असतं तसं संत तत्व एकच आहे. संत तत्व हे एकच असतं, पण काहींच्या बुद्धीला पटत नाही म्हणून त्रास देतात ती मंडळी. त्यांचे जे गुण असतात शरीराचे, तमगुण असतो, कोणाकडे जे गुण असतो, मग सज्जनाला त्रास त्यांच्यामुळं होत असतो. नाही तर संतांना भेद नसतो, काय नसतो, काय नसतं. संत तत्व एक असतं, सगळ्यांचं कार्य एक असतं, सगळ्यांचं सगळं मूळ हेतू एक असतो. आणि हे आडमधले अज्ञानी लोक गुणामुळा या गोष्टी घडत असतात. आता अवतारिकांना सोडलं नाही तर बाकीच्यांना कोण सोडणार आहे हो? म्हणून संत एकच भाषा बोलतात. संतांनी मिळवलेले पद मिळवण्याची साधन आपणही करतो. त्या दिवशी आम्ही सहज दत्तभाऊला थोडं बसवलं होतं काल्याच्या दिवशी. त्यांनी सत्संगतीचं महत्त्व सांगितलं. म्हणजे नुसते कपडे घातले म्हणजे तुकाराम महाराज, तुम्ही होते ना? आणि फुलानं झाला त्यांनी ते मुद्दा सांगितला. ज्या तुकाराम महाराजांचा पहिला चित्रपट निघाला ना, त्यांनी भूमिका केली म्हणले, संतांची वेशभूषा अभ्यास केला संतांच्या चरित्राचा. त्यांनी त्यांचं ते शेवटचं सांगितलं, इच्छा वगैरे. ते फार भारी विषय. सत्संगतीचा परिणाम आपण गस्तीने सत्संगतीवर घेतला, सहज आठवलं. संत संगतीने थोर लाभ झाला. मोहन सहज गडी पण सहज भारी बोलत होता. आणि मग त्यांनी अरे म्हणले संगतीचा परिणाम काय, नुसते कपडे घातले तरी परिणाम होतो म्हणले. त्यांनी तुकाराम महाराजांचं नाटक म्हणून केलंच ना, पिक्चर मध्ये नाटकच आहे ना ते. भूमिका केली तर जीवन बदललं त्यांच्यावालं. महाराज काय ते वैरांगी अंगी बांधलं त्यांच्यावाल्या. ज्या वेळेस म्हणले ते सगळं झालं तर तिने भले मोठ्या नोटाचा असं मोठं आणलं होतं त्यांना देण्याकरता. म्हणजे सोने रुपये अमामृती कसं, कशाचा परिणाम आहे हा? नाही स्वीकारलं, नाही ना स्वीकारलं. आजन्म पुढचं तसंच राहिले, तसंच वर्तणूक केलं. जे संत संगतीचा परिणाम एवढं होतं, त्यांनी नुसते कपडे घातले. भूमिका केल्याचा परिणाम आपल्याला प्रत्येक संगतीचा परिणाम होणार नाही का? शेवटी त्यांना विचारलं होतं तुमची शेवटची इच्छा काय? शेवटची इच्छा त्यांनी एकच इच्छा, माझा फक्त अंत्यविधी अशी वारकरी आणा, भजनात माझा सोहळा करा म्हणले. काय काय परिणाम महाराज? मला कशाची इच्छा नाही म्हणले, मी काही त्या क्षेत्रातला नाही म्हणले, पण माझा ज्यावेळेस अंत्यविधी झाला ना, भजनात घेऊन जा म्हणजे अशी वारकरी आणा आणि असं फक्त भजनात माझा विधी करा. पहा कशाचा परिणाम आहे हा. काटा येतो अंगावर, काटा परिणाम आहे हा सत्संगतीचा. ज्यांनी रामाची भूमिका केली ना, रामानंद सागर रामाची, आता ते या क्षेत्रातले नव्हते ना ते. आता ते नट लोक त्यांना काय, ते म्हणले मला सवय होती सिगरेट प्यायची. त्यांची मुलाखत घेतली ना आता,
ते म्हणले माझ्यावर झालेला परिणाम, तर त्यांनी त्याच्या अगोदर बालाजी पिक्चरमध्ये भूमिका केली होती. बालाजीची भूमिका त्यांनी केलेली. आता बालाजीला मानणारा वर्ग तिकडं, भाषा वेगळी ना, आणि भाषा यांना कळत नव्हती. मग यांना ती भाषा शिकवणारा एक गडी म्हणजे असा स्पेशल माणूस ठेवला होता. ती भाषेतून सगळं हे करायचं ते करायचं, तो सांगायचा, यांच्याबरोबर कायमचाच असायचा. आणि मग ते चालू होतं त्यांच्यावालं चित्रीकरण. बालाजी म्हणले भलताय थाट यांच्यावाला, आता ते काय दर्शन वगैरे गेले, काय लोक यांना देवच मानायला लागले ना. आणि एक दिवस शूटिंग वगैरे झाली आणि हे असे पडद्याच्या बाजूला बसले आणि यांनी पेटवलंच त्याला का. आणि मग त्यांच्यातल्या त्या स्टेटच्या लोक एक जणांना पाहिलं, अशा शिव्या दिल्या म्हणजे अशा शिव्या दिल्या त्याच्या भाषेतून, शिव्या दिल्या बोलला बालाजीला. यांना तो ट्रान्सलेशन करणार होतो माणूस, त्याला विचार हा काय म्हणतो म्हणले, तुम्हाला घोडीलावर राहिलो बालाजीची भूमिका करतो, सिगरेट पितो म्हणले. त्याचा परिणाम झाला म्हणजे माझ्यावर, त्याचा माझ्या जीवनात परिणाम. त्या क्षणाला मी त्याचा त्याग केला होता, पुन्हा त्याला आयुष्यात कधी स्पर्श नाही झाला. परिणाम होतो माणसावर संगतीचा. काय होतो म्हणजे नुसतं नाटक केलं तर परिणाम होतो, एकानं साधूचं नाटक केलं तर त्याचा परिणाम झाला, मग सत्संगतीचा परिणाम होणार नाही का. म्हणून आई पण जसे सगळीकडे असते त्याप्रमाणे सर्व संत एक भाषा बोलतात. संतांनी मिळवलेले पद मिळवण्याचे साधनही आपणही करतो. संतांनी मिळवलेले पद मिळवण्याचे साधन आपणही करतो, पण त्याचे कारण निसंशय असते, तर उलट आपण नेहमी शंकाच व्यक्त करत असतो. आपल्याला असं वाटतं की पद आपल्याला मिळवणं योग्य आहे, इच्छा चांगली, मिळतं महाराज. संतपद म्हणजे काय असं वेगळं काय नसतं, ती एक स्थिती आहे अंतकरणामध्ये. बाई ना बाई झाले ना संत, रोज मारत होता नवरा, झाले ना संत, काय केलं, टिकून राहिलं, चिंतन नाही सोडलं. काय तो करा महाराजांचे अभंग म्हणते म्हणले, आपण एवढे ब्राह्मण लोकांनी आपल्या पाया पाडावा आणि तू त्याचे अभंग म्हणती. रोज मारित होता मालक, रोज मारित होता, शास्त्री होता, पंडित होता, सगळा विद्वान होता, पण रोज मारित होता आपल्या पत्नीला, पण संत झाली ती का, सोडलं नाही महाराज त्यानं. चित्तामध्ये सारखं भजन होतं तिच्यावाल्या. म्हणून संतांनी मिळवलेले पद मिळवण्याचे साधन आपणही करतो, पण त्याची करणे निसंशय असते, तर उलट आपण नेहमी शंका व्यक्त करत असतो. डोळ्यात खोपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात, त्याने न खोपता खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो. शेवटचा दृष्टांत सांगितला महाराज. शेवट याला उपक्रम आणि उपसंहार म्हणतात शास्त्रामध्ये. जे सुरुवातीला सांगितलं ना ते शेवटी आलं, त्याला उपक्रम आणि उपसंहार म्हणतात शास्त्राच्या भाषेमध्ये. खडा काढण्यासाठी संत डोळ्यात खोपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात, लोणी तूप, त्याने न खोपता खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो. त्याप्रमाणे संतांची वाणी गोड मऊ हितकारक असते, तशी आपण बोलावे. संत कोणाचा अंतकरण दुखत नाही, मृदू सभाय नवनी तैसे सज्जनाचे, कारण त्यांच्या वाणीचा परिणाम होतो. असं बसला ना काय नाही दादा, असं तात्या महापुरुषांचे काही प्रसंग सांगायचे, अहो ते ऐकतानाच अंतकरणाला खळखळ खळखळ उघळी फुटायची. प्रवचन बाजूला वेगळंच राहिलं, त्यांच्या संगतीत घडलेले प्रसंग, त्या महापुरुषांचा लहानपणापासून घडलेला, त्यांच्या जीवनात असे चमत्कार घडलेले. असं सहज बसलं का दादा झालं असं, तात्या असे होते, तात्या तसे होते, तात्यांचा काही एखादा प्रसंग सांगितला का न चिंतन करताच खळखळ 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 आपाप धक्का लागायचा. नारायण महाराज जालवणकरचं चरित्र म्हणजे संगतीचा परिणाम आहे हा. संगतीने या गोष्टी घडत असतात, त्याप्रमाणे संतांची वाणी गोड मऊ हितकारक असते, तशी आपण बोलावे. आणि शेवटी महाराज सांगतात, आपली भूमिका थोडी तयार असल्यास सतसंगतीचा परिणाम होण्यास वेळ लागणार नाही. भूमिका पाहिजे. जमीन जर चांगली असली, तुम्ही लगेच एका दिवसात टेम्पो आणून लगेच एका दिवसात कांदे लावून लगेच स्प्रिंकलर फिरून दुसऱ्या दिवशी तर काल तर खाटं होतं ना, आज तर कांदे हिरवे का, भूमिका तयार होती ना. तशी अंतकरणाची जर भूमिका तयार असेल, आपल्या मुमुक्षत्व असलं आपल्या अंतकरणामध्ये, पहिली सेवा घडेल असेल, तुमची अनुष्ठानं झाली पहिले, त्यातलं काहीच व्हायला गेलं नाही महाराज. म्हणणाऱ्यांना म्हणू द्या काय म्हणायचे ते, कोण काय काय म्हणायचे, पण तुमची ती भूमिका तयार होती. तसं हे वाघिणीचं दूध हे कुठं पचत नाही महाराज, जरी पचलं तर टिकत नाही. नाही तर काही काळ असते आणि नंतर पुन्हा जिकडं तिकडं एखाद्या पिंडीचा आळा सुटावा, तसं जिकडं तिकडं. पण इथं का टिकून आहे, तुमच्याकडून लहानपणी काहीतरी साधू सेवा घडली ना, तुमचा भाव शुद्ध होता ना,
तुम्ही तुमचा भाव 100 नंबरी होता, तुम्ही ती सेवा म्हणून केलेलं आहे, ती व्हायला ती भूमिका तयार झाली तुमच्यावाली. कोणत्याही महापुरुषाची सेवा घडू द्या, कोणत्याही घडू द्या, तुमचा भाव साधुत्वानीच असतो त्याला. नाही का? काय पुतळा केला होता फक्त द्रोणाचार्याचा पुतळा, त्याचा भाव होता महाराज पुतळा, आणि तो सगळ्याला भारी पडतो. काय निष्ठा काम करत असते महाराज. आपली भावना 100 नंबरी असले तर पुढचा कसा असो त्याला साधुत्व जर भाव तो साधू होत असतो. का आपला भाव 100 नंबरी आहे ना, भगवंताला ते आपलं कार्य करावं लागत असतं आपल्या भावाकरता. म्हणून आपली भूमिका थोडी तयार असल्यास सतसंगतीचा परिणाम होण्यास वेळ लागतो. संताच्या वचनी वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवार. रवी दीप हिरा जावी ती देखणे अदृश्य दर्शने त्यांचा महिमा काय वर्ण मी पामर न कळे तो साचार ब्रह्मा. तापली चंदन निववितो कुडी. लय शरीर तापलं तर चंदन लावलं जात. ती शरीराला गार करीन का मनाला करीन? शरीराला गार करीन. तापली चंदन निववितो कुडी. त्रिगुण तो काढी संत संग. त्रिगुण तो काढी संताच्या वचने. माय बापे पिंड पाळी याला माया. आईबापाने आपल्याला लहानचं मोठं केलंय, पण मुक्त करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही ना. माय बापी पिंड पाळी याला माया. जन्म मरण जाया संत संग. जर आपल्याला जन्म वेगळा केला सत्संगातच जावं लागेल महाराज. सत्संगात संताच्या वचने वारी जन्म दुःख. संतांच्या वचनामध्ये, संतांच्या वचनामध्ये अनुग्रह घ्या, बोध घ्या. वचन म्हणजे त्यांच्या मुखातून निघालेली ती वाणी. गुरु वचने फुटली पहा. संताच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण. तो दृष्टांत आहे. चांगलं जेवल्यावर जशी भूकाचे निवारण होतं ना, तशी तृप्ती करून टाकेल संत. कायमचा सुखी करून टाकेल. नाही का? तृप्ती झाली या साधने सरकी आपली. ही तृप्ती सामान्य नेम आहे. खुंटलिया धावा तृष्णा थांबली पाहिजे. तृष्णा म्हणून तुका म्हणे तेथे न पाचारिता जावी. संत चरणी हवे त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्मा. महाराजांनी आज संत संगतीचा महिमा सांगितला. आपलं तेच चालू आहे संत संगती. सकाळचा थोडा नित्यनियम योगायोगानं वेळेला सगळेच आले बरोबर टायमिंगला. थोडा नित्यनियम काहीतरी जीवनात घडावा, काहीतरी नित्यनियम असावा जीवनामध्ये. सगळ्या शास्त्राचं सारे हे प्रवचन, हे प्रवचन वाचलं ना, सगळं सारे सगळं साधू सगळं हे करून त्यांच्या मुखातून जे येत असतं ते श्रवण करीत आपल्या कामात असतं. थांबण्याचा योग आला. आता आले दोन्हीच्या मध्ये नेमकं. आता थांबले म्हणजे मग वडद होतच असतो सत्संग. नाही का? झालेली सेवा ब्रह्मचैतन्य बंधू महाराजांच्या चरणी. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती किंबहुना तुमची केले धर्म केले. माझी ती उरले सकाळपासून ते मिक्सर मोठमोठ्यानं वाजत होतं. म्हटलं काहीतरी यांचं नियोजन वाढलंच आता. आता मग काय करणार आहे तरी नाही का, त्याचा एवढा आवाजाने ते ओळखलं. म्हणलं आता हे काहीतरी येणे वाढवलंच. चांगलं आहे. त्या निमित्तानंच काहीतरी घडत असतं. संध्याकाळचं सांगून संध्याकाळी बी आता होणारच. अरे त्या निमित्तानं भगवंताची सेवा घडते, श्रवण घडतं. देवाची जी इच्छा धरायची, ही भगवंताची जी इच्छा धरायची नाही का, त्याला तळमळे त्याच्याकरता, ज्याला भूक लागली त्याच्याकरता टोपलं येत असतं. म्हणून संध्याकाळी बी यांच्याकडं सत्संग आहेच. उद्याची बात उद्या पाहू. झालेली सेवा माऊलींची चरणी. पुंडलिका